नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कोकणामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज पंधेरी येथील धरणाचं नूतनीकरण तर आज भूमिपूजन आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आनंद घ्या. मित्रांनो, हे धरणाचं आजूबाजूचं सुंदर दृश्य आहे. उंच उंच पहाड चारी बाजूला आणि मधीच हे धरण बांधलं गेलं आहे. लोकांचं आवागमन चालू झालं आहे. आता या सोहळ्यामध्ये हे मित्रांनो स्केल आहेत सगळे. धरण कशा प्रकारे नूतनीकरण होणार आहे त्याचे हे माप वगैरे आहेत. आर्किटेक्ट संपूर्ण माप आहे हे आपण इथे बघू शकताय. जे पेरेंट कंपनी आहे त्यांनी हा ओपन ठेवला आहे आजच्या दिवशी बघायला. संपूर्ण माप आमदार साहेब येतील आणि ते बघतील माप कशा पद्धतीने आहे. आर्किटेक्ट, इंजिनियर हे सगळे इथे आज सहभागी होणार आहेत. खूप सुंदर सोहळा आहे आज उद्घाटनाचा. सुमारे 50 वर्षानंतरला आपल्याला राज्यमंत्री पद भेटलं आहे कोकणाला. श्री योगेश दादा विराजमान आहेत या पदाला. पंधेरी गाव आणि त्याच्या आजूचं हे संपूर्ण माहिती दिली आहे. इथे संपूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने उभारणार आहेत त्याचं हे सूचक माप आहे. याला प्लॅनिंग बोलतात. मित्रांनो, पूजाची सुंदर तयारी केली आहे सगळी इथे. हे बघा या पद्धतीने आणि मंडप पण सजलेत. आपण बघूया इथे काय काय तयारी केली आहे. ते खूप सुंदर आहे सगळं. हे आनंदाचं वातावरण आहे संपूर्ण. पेरेंट कंपनी आणि त्यांच्या सहकार्यानं खूप सुंदर अशी सुविधा केली आहे इथे. बेर्डे डेकोरेटर्स त्याचं सहकार्य होतं या उद्घाटनमध्ये. मित्रांनो, हे धरणाच्या वरचे दृश्य आहेत. पूर्वतयारी चालू आहे नूतनीकरण करण्याची. हे स्टाफ आहे तिथले हँडल करतात सगळे. त्यांचा पण सहभाग राहणार आहे इथे धरणाच्या वरचं. आणि हे पेरेंट ग्रुपचे स्टाफ आहेत. मित्रांनो, हे भाग्यच समजायचं. आजचे क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत आणि तुम्हाला मी हे प्रदर्शित करतोय. दूरदूरून गावकरी आलेत. आबावृद्ध सगळे ह्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. हे बघताय कशी तयारी चालली ती. थोड्याच वेळात आता समारंभ चालू होईल. त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल. या गावातील ग्रामस्थ, आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील आलेले ग्रामस्थ, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी
आपण या ठिकाणी सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. भूमिपूजनाच्या आणि शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भूमिपूजनाचा जो विधी आहे तो पुरोहितांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी सुरू करावा, कारण मंत्री महोदय आल्यानंतर अतिशय व्यस्त वेळ आणि पुढील कार्यक्रम असल्यामुळे आपण हा धार्मिक विधी या ठिकाणी सुरू करावा अशी विनंती करतो. पार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. श्री चंडिका देवताभ्यो नमः. स्थान देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलम नारिकेल फलम समर्पयामी नमस्करोमी. तिथे जागेवाल्याचा एक नारळ आणि विडा काढलेला आहे, त्याच्यावर पाणी सोडा. मृदिस्तो भगवान मंगलायतनम हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेन्द्रियो स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रश्चामूर्तिस्तु जनार्दनः. विनायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णुमेश्वरान् सरस्वतीं प्रणमामि सर्वकार्यार्थसिद्धये. अभिप्सीतार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणपतये नमः. एतस्मिन् अक्षतपुण्ये पूगीफले मंत्री महोदय यांचा या विभागातील सुवासिनीच्या वतीनं औक्षणाचा देखील कार्यक्रम होणार आहे. आपण जनजीवनावर एक चांगल्या प्रकारचा दूरगामी परिणाम करणारा हा त्या धरणाच्या माध्यमातून होणारा काम आहे. तर आपण सर्वांचे या ठिकाणी आगमन होईल.
योग्य दादा कदम साहेब यांच्या वतीनं हा संपन्न होतोय. नामफलकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. योगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जलसंपदा विभाग रत्नागिरी, पाटबंधारे विभाग रत्नागिरी यांच्या वतीने कार्यकारी अभियंता माननीय सलगर साहेब, उपविभागीय अभियंता विपुल खोत साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. सर्व मान्यवरांना साठी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. नित्याची आणि तीच कामं तर होतच असतात, परंतु माझ्या मतदारसंघातील या पंढेरी धरणाचं काम किती महत्वाचं आहे ते 2001 ला जी गळती झाली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या भागातील ग्रामस्थांना माहिती आहे. ती गळती झाल्याने जो धोका निर्माण झाला त्यावेळेला देखील माननीय मंत्री महोदय त्यावेळेला आमदार साहेब होते आणि त्यावेळेला देखील या ठिकाणी अहोरात्रपणे तातडीने काय उपाययोजना करता येईल ही सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय भागामध्ये रात्री कार्यरत होती. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता टीम सर्व या ठिकाणी कार्यरत होती. तातडीची उपाययोजना केली, परंतु शांत बसतील ते आपले मंत्री महोदय कसले. तातडी त्यांच्या वतीने या ठिकाणी मंत्री महोदय यांचा मनपूर्वक असं हार्दिक स्वागत, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर पंढरीचे विठ्ठल रुक्माई हे देखील या ठिकाणी त्यांची प्रतिमा माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी विभागाच्या वतीने मी कार्यकारी अभियंता मान करायचं आहे. माननीय सर्वे साहेब, सर्व उपस्थित ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या वतीने हा मंत्री महोदयांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर मुंबई संघटक सन्माननीय शंकर बांद्रे साहेब यांचा देखील सन्माननीय अस्मिता केंद्रे मॅडम, संघ समन्वयक शिवसेना अस्मिता केंद्रे मॅडम यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. या ठिकाणी सन्मान करणं क्रमप्राप्त होतं, परंतु मंत्री महोदय, नामदार मंत्री महोदय यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. PRA फाटे खुबळी विनोद नाईक यांच्या वतीने माननीय मंत्री महोदय यांचा या ठिकाणी सन्मान. '82-83 ला, त्यानंतर 2018 ला ही योजना रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडे खरं तर हस्तांतरण झाली सिंचनासाठी आणि त्यानंतर 5 जुलै 2021 ला अतिवृष्टीमुळे धरणातून गळती सुरू झाली आणि धरण फुटीचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे धरण सांडवा फोडून धरणाची पाणी पातळी कमी झाली होती. पाणी पातळी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी सिंचन आणि पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याकरिता दुरुस्तीचं काम करणं अतिशय गरजेचं होतं. माननीय मंत्री महोदय या सर्व कामावरती ज्यावेळेला 5 जुलै 2021 ला ज्यावेळेला धरणफुटी झाली त्यावेळेपासून अतिशय या डिपार्टमेंटला घेऊन दक्षपणे लक्ष ठेवून होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये या धरणापासून खाली राहणारी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ नये याकरता तातडीची तात्पुरती दुरुस्ती केली होती. परंतु तात्पुरती दुरुस्ती करून पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, तो गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे
कोणत्याही परिस्थितीमध्ये धरणाच्या मजबूतीकरणाचं काम करणं आवश्यक होतं. जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व टीमला सातत्याने मार्गदर्शन करून जे काय करता येईल की जेणेकरून धरणाचं काम मजबूत झालं पाहिजे, सांडव्याची दुरुस्ती झाली पाहिजे, मुख्य समायोजकाची जी काम होतं ते झालं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना वारंवार देऊन मग त्याकरिता ज्या वेळेला बैठका घ्याव्या लागल्या, ज्या ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या त्या सर्व वेळेला सातत्याने पाठपुरावा करून या कामाचं अंदाजपत्रक 60 कोटी आणि 31 लाखाचं झालं. त्याच्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद देखील मंत्रिमंडळातून या लगतच्याच पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांनी मंजूर करून घेतली आणि आज त्या कामाचा शुभारंभ होतोय. या गावातील, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि जलसंपदा विभागाच्या सर्व टीमने देखील मंत्री महोदयांच्या आदेशानुसार, सूचनेनुसार सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण केली आणि म्हणून त्या डिपार्टमेंटला देखील धन्यवाद. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मराठी मनाचं मानबिंदू, हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थाने पंढरी पंचक्रोशीकरिता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी थोडक्यात मनोगत व्यक्त करेन. मुळात मला वाटतं 2021 साली कोविडची महामारी असतानाच, अधिवेशन चालू असताना ह्या धरणामधून गळतीला सुरुवात झाली आणि त्यावेळेस आपण ह्या धरणाचा सांडवा आपण फोडला आणि संपूर्ण धरण आपण धोक्याच्या पातळीवरती राहणार नाही असं पद्धतीने आपण ते पाणी आपण तिथे कमी केलं आणि आजपर्यंत मला आता 4 वर्ष झाली. परंतु ज्यावेळेस मी त्या घटनेच्या निमित्ताने आपल्या सर्व ग्रामस्थांची किंवा इथे ह्या धरणावरती जेव्हा भेट द्यायला आलो होतो तेव्हा 2 दिवस सातत्याने इथे मी देखील थांबलो होतो आणि जर संपूर्ण आढावा त्यावेळेस घेतला होता. त्यावेळेस एक बाब यावेळेस माझ्या लक्षात आहे की ग्रामस्थांनी जी मांडली होती ती म्हणजे आता मात्र आम्हाला ह्या धरणाची दुरुस्ती नको. दर 2-2, 4-4 वर्षाने धरणाच्या दुरुस्तीसाठी कधी 2 कोटी, कधी 4 कोटी, कधी 1 कोटी असा निधी खर्च होतोय, परंतु आम्हाला त्याचा कुठलाही लाभ होत नाही किंवा हे धरण सुरक्षित आहे की नाही ही शंका आमच्या मनामध्ये राहील. आता मात्र कुठल्याही पद्धतीची आम्हाला दुरुस्ती नको. आता जे काही काम होईल ते दीर्घकाळ टिकलं पाहिजे, अशा दृष्टीने काम झालं पाहिजे आणि त्याच वेळेला मग सगळी यंत्रणा आपण तिथे हाताशी घेऊन आपण एस्टिमेट करायला सुरुवात केली. ते काम आपण हाती घेतलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या पंढरीच्या ह्या धरणाकरिता जवळपास मला वाटतं 62-63 कोटीचा आपण निधी मंजूर करून घेतला आणि फक्त दुरुस्ती नाही, आता हेड वापरला तर दुरुस्तीचा जरी असला तर संपूर्ण धरण हे नव्यानेच बांधतो असाच पद्धतीचा आपण इथे निधी आपण आणलेला आहे. इथे पुन्हा आता दुरुस्ती मात्र पुढच्या जोपर्यंत म्हणजे पुढची ऍटलीस्ट 30 वर्ष तरी योगेश कदम काही इथून हलत नाही तोपर्यंत पुन्हा दुरुस्तीवरती निधी काय खर्च होणार नाही. समोर बघा. आणि या प्रकारे हा संपूर्ण उद्घाटन सोहळा माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद. मित्रांनो,
व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट अवश्य करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये हे व्हिडिओ अवश्य पाठवा. एक आपल्या गावातली आठवण म्हणून. पुन्हा भेटूया. बाय बाय.